दोघं जण असलं दिसतंय, तिसरा दिसत नाही. दोघं असं दिसतंय. नाश्त्याची वेळ आहे आता इथे थांबलो नाश्त्यासाठी. शुभ्रा एक प्लेट अजून पाहिजे. नाश्ता जय हरी माऊली. इकडे सगळ्यांच्या पिशव्या आहेत. हा 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 ट्रॅक्टर आहे, याच्यामध्ये सर्वांच्या पिशव्या आहेत, बॅग आहेत. बघा कशा अडकवल्यात. आणि आता सगळ्या महिला आराम करतात. आता पुढे कारखान्यावर दुपारचं जेवण. आताच्या नाश्त्याला पोहे होते आणि बुंदीचे लाडू आणि भडंग चिवडा होता. भडंग चिवडा, मुरमुऱ्याचा चिवडा. आपण भडंग चिवडा म्हणतो. पहा इथे दुपारचं जेवण असतं कारखान्यावर. इथं स्वागताची तयारी. इथं आमच्या दिंडीकरांचं स्वागत केलेली आहे. तर स्वागताची ही रांगोळी आहे. मित्रांनो आता जेवण झालेलं आहे आणि आता इथे काही कार्यक्रम होतील रिंगणामध्ये. महिलांसाठी काही कार्यक्रम होतील आणि नंतर आम्ही मग पुढे जाऊ. आता जेवण केलं तर काही महिला बघा आराम करतात जरा. चाललंय आपला आराम. या इकडे बसा. काल केलता की आपण वडशिवण्याच्या पडेल्या बाजूला केलता की हात वर. सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला.
साद आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली वसावारीचा घेतला पावलाने आम्हा वाळवंटी तुझी सावली गळाशात इंद्रायणी नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माऊली 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 रूप तुझे माऊली 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 रूप तुझे विठ्ठल 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 माऊली 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 रूप तुझे विठ्ठल 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 हो चालतो रे तू चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला निवसा टाळ खोसा तुली जात घेते तुझी डावते वैष्णवाना दिशा दाटला मेघ तू सावळा मस्तकी चंदनाचा टिळा देऊनी तुळशी माळा गळाया पाहसी वाट त्या राऊळा आज हरपल देह भान जीव झाला खुळा बावरा पाहण्या ग तुझा सन्मान करायचा आहे एक जणांना सतरंजी द्यायची विणेकरी आणि तुळस घेणाऱ्या महिला मावशी आणि विणेकरी यांचा सन्मान हा आणि ताईंना टिफिन बॉक्स द्यायचा एक जण सतरंजी द्या आणि एक जण टिफिन बॉक्स हे एकदा दाबा चला म्हणजे फोटो चांगला निघेल आम्हाला फोटो एकत्र काढायचा तिकडे तिकडे त्या ताईला द्या आबा जगावयाचे नाही आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही जगण्यासाठी अजून ऊर्जा चिकार बाकी आहे मावळताना लकलकण्याचा विचार बाकी आहे स्वार्थासाठी खोटा सलाम केला नाही स्वार्थासाठी खोटा कधी सलाम केला नाही फाटली भरजरी तरी किनार बाकी आहे मावळताना लकलकण्याचा विचार बाकी आहे कवी शेवट म्हणतो सरणावरती चढेन मी आनंदाने सरणावरती चढेन मी आनंदाने पण मृत्यूचा नकार बाकी आहे मावळताना लकलकण्याचा विचार बाकी आहे आयुष्याशी जगण्याचा माझा अजून करार बाकी आहे
टोकामधून काटवट खात फुगडी होती का बेडूक उडी होती नेमकं काय वा 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 नाही आताच झाले. काढतो 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 सगळ्यांना काढतो. हॅलो हा मित्रांनो झोपण्याची वेळ झालेली आहे. सगळेजण उपस्थित झाले आहेत झोपण्यासाठी. सो आगळे वेगळे प्रकारची दिंडी आहे. या दिंडीमध्ये बरेच जण सहभागी होतात. ज्यांना काहीच बोलता येत नाही ते बोलण्याचा प्रयत्न करतात, मंचावर उभा राहतात. मग प्रवचन असो काही असो, बरेच लोक ह्या दिंडीच्या माध्यमातून शिकलेले आहेत. बरेच लोकांनी प्रगती केलेली आहे. तर आजचा हा दिवस असा गेलेला आहे. तुम्ही मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. बघा आमच्या शाळेमध्ये आम्ही अशा प्रकारे झोपण्यासाठी अंतरून टाकलं. हे बघा हे आपलं अंतरून. धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ स्किप न करता पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका. रामकृष्ण हरी.